कल्पना करा, एक सामान्य गावठी तरुण एमकॉम पूर्ण करण्यासाठी पुण्यात येतो, पण काहीच वर्षात तो खंडणी, हत्या आणि टोळी युद्धांचा किंगपिन बनतो। त्याच्या आयुष्यातील राजकीय षडयंत्र, पोलिसांच्या चुकीमुळे मिळालेला बनावट पासपोर्ट आणि आता स्वित्झर्लंडमध्ये लपलेला हा गुंड। हत्या, गोळीबार आणि व्हायरल व्हिडिओंमधील राजकीय नेत्यांसोबतचे फोटो, हे सगळं कसं जोडलं गेलं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निलेश घायवळच्या संपूर्ण कालक्रमानुसार कथेचं रहस्य उलगडणार आहोत। चला सुरुवात करूया। नमस्कार, मी कनिष्का आणि आपण पाहत आहात PCMC न्यूज। सुरुवात करूया त्याच्या बालपणापासून। 1980च्या दशकात निलेश बन्सीलाल घायवळचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेगाव गावात झाला। त्याचे कुटुंब सामान्य होते। आई कुसुम घायवळ आणि भाऊ सचिन घायवळ। त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार निलेशला सुरुवातीला गुन्हेगारीशी काही देणे घेणे नव्हते। त्याचे कुटुंब गावात राहणारे साधे लोक होते, पण निलेशने शिक्षणासाठी पुण्यात येण्याचा निर्णय घेतला। 2000च्या सुरुवातीला निलेश पुण्यात आला आणि तिथे कॉमर्समध्ये मास्टर्स डिग्री म्हणजेच एमकॉम पूर्ण केले। तो एक हुशार विद्यार्थी होता, पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा जीवन मार्ग बदलला। 2000 साली त्याची ओळख कुख्यात गुंड गजा मारणे याच्याशी झाली। गजा मारणे हे नाव आपण कधी ना कधी ऐकलंच असेल। गजा मारणे हा पुण्यातील मोठा गुंड आणि निलेश त्याचा अनुयायी बनला। हा त्याच्या गुन्हेगारीत प्रवेशाचा पहिला टप्पा होता। गजा मारण्याच्या प्रभावाने तो गुन्हेगारीच्या जगात ओढला गेला आणि त्याने खंडणी, हिंसाचार आणि टोळी युद्ध यात भाग घ्यायला सुरुवात केली। 2000 ते 2003 या काळात निलेश गजा मारणे सोबत काम करत होता। या काळात त्यांनी एका गुन्हेगाराची हत्या केली, ज्यासाठी दोघांनाही 7 वर्षांची शिक्षा झाली। हे गुन्हे मुख्यतः पुणे आणि आसपासच्या भागात घडले। तुरुंगात असताना निलेशच्या मनात बदल घडला असावा, पण बाहेर आल्यानंतर त्याचे गजा मारणे सोबत वाद झाले, पैसे आणि वर्चस्वावरून। 2010 साली निलेशला पुण्यातील कोथरूड येथील घरी अटक झाली, ज्यात अवैध शस्त्रास्त्रांचा गुन्हा होता। 2010 नंतर निलेशने स्वतःची टोळी उभी केली, घायवळ गँग। या टोळीने पुण्यात दहशत निर्माण केली। मुख्य गुन्हे असे: दत्तावाडी पुणे, प्रतिस्पर्धी गुंड सचिन कुडले याची हत्या। हे एक मोठे टोळी युद्ध होते, ज्यात निलेशच्या टोळीने फिल्मी स्टाईलमध्ये हल्ला केला। पुणे शहरात अनेक खंडण्या, व्यापारी आणि बिल्डरांकडून पैसे उकळणे, अवैध शस्त्रास्त्र, कोथरूड मधील घरातून गोळ्या आणि कार्टीज सापडल्या। एकूण 12 पेक्षा जास्त गुन्हे, हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, दहशत पसरवणे। या गुन्ह्यांमुळे त्याच्यावर मकोका म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ऍक्ट आणि MPDA म्हणजेच महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटीज अंतर्गत कारवाई झाली। 2023 साली तो जामिनावर बाहेर आला आणि गुन्हेगारी सोडण्याचा प्रयत्न केला, असे त्याच्या आईचे म्हणणे आहे। आता निलेशच्या राजकीय इतिहासाबद्दल जाणून घेऊया। निलेशला राजकारणात रस होता। त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार तो अहमदनगर जिल्ह्यातील सोनेगाव मधून जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी देणार होता, पण काही प्रभावशाली राजकारण्यांना हे पसंत नव्हते। ते त्याला गुन्हेगारीत अडकवून ठेवू इच्छित होते, जेणेकरून तो राजकारणात येऊ नये। 2024 साली त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले। पहिला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला, ज्यात निलेश दिसतो। दुसरा व्हिडिओ BJP MLC राम शिंदे यांच्यासोबत जामखेडच्या जत्रेत चालताना, तसेच त्याचा भाऊ सचिनचा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्हायरल झाला। विरोधकांनी जसे रोहित पवार यावरून आरोप केले की निलेशला राजकीय संरक्षण आहे। अजित पवार यांनीही यावर बोलून पोलिसांना चौकशीचे आदेश दिले। निलेशच्या आईच्या म्हणण्यानुसार हे सर्व राजकीय षडयंत्र आहे। विरोधकांनी त्याच्यावर गुन्हे लादले, जेणेकरून तो राजकारणात येऊ नये। आता पाहूया मुख्य गुन्हा, ज्यामुळे निलेशला महाराष्ट्र सोडावा लागला। 17 सप्टेंबर 2025 रोजी पुण्यातील कोथरूडमध्ये त्याच्या टोळीने एका रोड रेज प्रकरणात गोळीबार केला। प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या आणि विद्यार्थी वैभव साठे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला।
हे गुन्हे हत्येचा प्रयत्न म्हणून नोंदवले गेले आणि पुणे पोलिसांनी निलेश आणि त्याच्या 8 साथीदारांवर मकोका लावला। हा गुन्हा इतका गंभीर होता की निलेशला अटक होण्याची भीती वाटली असावी आणि तो ताबडतोब पळून गेला। हा तोच गुन्हा आहे ज्यामुळे त्याला महाराष्ट्र सोडावा लागला। कोथरूड गोळीबार प्रकरण। या गुन्ह्यानंतर निलेशने बनावट पासपोर्टचा वापर करून देश सोडला। 2019 साली त्याने तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला होता, ज्यात अहमदनगरचा बनावट पत्ता दिला होता। पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये तो त्या पत्त्यावर सापडला नाही आणि नॉट अवेलेबल असे नोंदवले गेले, तरीही पासपोर्ट जारी झाला। ही पोलिसांची मोठी चूक होती, ज्यामुळे तो पकडला गेला नाही। बॉम्बे हायकोर्टाने त्याला पासपोर्ट सरेंडर करण्याचे आदेश दिले होते, पण त्याने ते पाळले नाही। तो प्रथम लंडनला गेला आणि नंतर स्वित्झर्लंडला 90 दिवसांच्या व्हिसावर, अटकेपासून वाचण्यासाठी आणि परदेशात लपण्यासाठी। आता इंटरपोलने त्याच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे आणि पुणे पोलीस त्याला प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहेत। शेवटी निलेशच्या आईच्या शब्दात, माझ्या मुलाला राजकारणी वर येऊ द्यायचे नाही। त्याने गुन्हेगारी सोडली होती, पण त्यांना ते मान्य नव्हते। निलेशच्या भावावर म्हणजे सचिनवरही मकोका लावला गेला आहे आणि कुटुंबाचे बँक अकाउंट्स फ्रीज झाले आहेत। हे प्रकरण महाराष्ट्रातील गुन्हेगारी आणि राजकारणातील नात्याचे उदाहरण आहे। निलेश घायवळच्या या कहाणीने तुम्हाला काय शिकवलं? राजकारण आणि गुन्हेगारी याचं हे मिश्रण आपल्या समाजाला खरंच किती धोकादायक आहे यावर आपले मत कमेंट्स मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि PCMC न्यूजला सबस्क्राइब करा। धन्यवाद।